तुम्ही स्पष्ट बोला काय ते मला उत्तर पाहिजे तर मी सोडणार नाही तुम्हाला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही पण वरिष्ठ कार्यालयामध्ये कळून हा विषय मांडतो तिथं. हा आणि निर्णय पाहिजे मला आता. वरिष्ठ कार्यालय हा 1 महिन्यात निर्णय पाहिजे, नाही तर उगाच वापर करून घेऊ नको. हा मला विषय आता पाहिजे. आता काला एक झाला नाही, आता दुसरा विषय झाला. जबाबदारी कोणची मला सांगा. हा काल माझ्याचा विषय झाला, हा विषय झाला. तुम्हाला आधी तू कॉन्ट्रॅक्टर आहेस ना, बरोबर. तुझी जबाबदारी सांग की तुला चढवायची, ह्या कामगारांना चढवायची जबाबदारी असते काय? असते का मला सांग ना. होय की नाही? नाही चढवायची असते. कॉन्ट्रॅक्टर नाही म्हणून सांगतोय. तुमचं म्हणणं काय चढवायची? ह्या कामगारांना वर चढवायची जबाबदारी आहे ते कॉन्ट्रॅक्टर सांगतो आपली नाही. हे कॉन्ट्रॅक्टर घेतात ना. कंत्राटी कामगारांची जबाबदारी कोणची? हे घेतात. हा त्यांची वर चढवायची जबाबदारी तुमचे तज्ञ माणूस असल्याशिवाय तुम्ही चढवता कसे? मला एक सांगा, हे किती वेळा होत आहे? जवळजवळ 7 ते 8 हे आपले हे झाले. त्याच्यानंतर 12 ते 15 पोरगे आज असे पडले हे झाले आहेत, घरी बसते आहे. कुठेतरी डिसिजन घ्यायला पाहिजे की ना तुम्ही. त्याला आता बघितणार तो येणार नुसते हे होणार नाही, जाणार मग सगळे लोक. पण त्याच्या भविष्यात बायको फॅमिली आहे. अशा आधी जिल्ह्यामध्ये झाल्या जवळजवळ 9 केसी. काय वाटतं तुम्हाला महावितरणला? हा विषय समोर मी पालकमंत्र्यांच्या आणि कलेक्टरच्या समोर ठेवणार आहे. आता उद्याच्या जिल्हा नियोजन येऊन दे बैठक, त्या दिवशी मी हा विषय ठेवणार आहे. तिथे जिल्ह्यामध्ये जे अपघात झाले आणि मयत झाले त्याची जबाबदारी तुम्ही काय घेतलं मला सांगा. प्रत्येकाला वारस कोण नाही ना. कोण वारस आहे त्याला? मला झाल्यानंतर तो कंत्राटी कामगार हा म्हणतात माझा काय नाही झाला का विषय गेला. तुम्ही स्पष्ट सांगा. महावितरण म्हणून तुमची जबाबदारी सांगा. जबाबदारी घ्या यांच्याकडे काय असेल ती. तुमची जबाबदारी वर चढवायची आहे. मग चढवत असताना तज्ञ वायरमन दिला पाहिजे ना त्याच्याबरोबर. बरोबर का नाही? तज्ञ वायरमन दिला पाहिजे. मग तज्ञ वायरमन तुम्ही देता. तज्ञ वायरमन विषय समजून घ्या ना मी काय बोलतो ते. आता बोलणं चुकीचं आहे का? हा मग तुम्ही तज्ञ वायरमन देत नाही आणि त्यांना जबाबदारी घेत नाही. जबाबदारी घ्यायची कोणी? हा नाहक महावितरणला विषय अजिबात तुम्ही घेत नाही. कोणीतरी जबाबदारी फिक्स करायला पाहिजे ना. मला सांगा ना, किती वेळा सहन करायचं तुमचं? टोटल विषय आहे तो तुम्ही आज पहिला करे हा याचं करून द्यायचं. पण हा विषय मला तुम्ही तोंडाने सांगा काय करणार तुम्ही ते. तुम्ही चढवणार की नाही चढवणार हा विषय होऊन दे. काय तो तुम्ही दोघांचं ऐकून सांगितलं पाहिजे ना. महावितरण म्हणून तुम्ही अधिकारी आहात, बरोबर? मॅडम बरोबर का चुकीचं मी बोलतोय? अधिकार तुम्ही जबाबदार आहात ना. मग तुम्ही सांगा. आता कॉन्ट्रॅक्टर सांगून दे काय तो निर्णय इथे होऊन दे ना. काय तो मला काय विषय आहे? मला त्यांचं दुखापत होता का म्हणा याच्यानंतर. आणि चढवताना तुमच्या विनोद पाटील साहेबांना मी बोलतो, विनंती करतो तुम्हाला एक लक्षात ठेवा. एक तर तुम्ही चढवा पण तज्ञ वायरमन असल्याशिवाय चढवू नका. पावसाचे दिवस आहेत. करंट कुठून येतो आता मला सांगा. तो म्हणतो बांधेवाला पण आता मी भेटून आलो. तो म्हणतो मी बंद केलेलं इन्व्हर्टर कोणी किंवा काय चालू झालं असेल. मला सांगा ते नशिबाचा विषय असेल आणि त्यांनी पण सुरक्षा स्वतःची घेतली पाहिजे मला मान्य आहे. पण लाईन डायरेक्ट चालवते जेव्हा तुमचा तज्ञ वायरमन द्या ना. तुम्ही लाईनवर त्याला चढवताना तेव्हा तुम्ही जबाबदारी घ्या. तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे. आता माझा स्पष्ट म्हणणं आहे. आता जिल्ह्यात आम्ही हे आता विषय चालू देणार नाही. उगाच काम घरात त्यांच्या कमवणारा तोच असतो. एकटा तोच असतो ना. मग घरात त्याच्या एकटा तो असतो. त्याच्यावर त्याचं कुटुंब असतं. आई वडील आहेत. भाऊ किती कुटुंब. मी तुम्हाला आज सांगतो जवळजवळ 9 केसी झाल्या. 9 पोरं मयत झाली. मला सांगा उगाच नको नवाती करू नको. उद्रेक होईल. तुम्ही कुठेतरी डिसिजन घ्या. माझं स्पष्ट म्हणणं आहे. तुम्ही सगळे अधिकारी बसून AC एक्झिक्युटिव्ह डिवाइस सगळे बसा आणि निर्णय घ्या. हे लोकांना तुम्ही चढवताय. आणि आज बघा आज नुसता पाऊस चालू झाला आहे. तो 2 पेशंट झाले आज. तुमचा पगार मिळणार किती? तो कुटुंब चालवणार किती? काय म्हणता साहेब? म्हणता बरोबर नाही ना. तुम्ही आता सांगताय तो बरोबर नाही. नॉर्मल सोडून द्या. बिचारा त्याची पुण्याई आहे. पूर्वजांची पुण्याई म्हणून तो असं वाटताय. या जिल्ह्यामध्ये 9 केसी झाल्या. मयत झाले.
काहीतरी डिसिजन आलं पाहिजे जिल्ह्यामध्ये. तुमची बैठक ही असते ना महिन्याला, एसीकडे त्या बैठकीत ठरवा ह्या कामगारांचं काय करायचं. कारण ह्या 600-700 कामगार आहेत म्हणून हा जिल्हा चालतोय. बरोबर आहे का चुकीचं मला सांगा तुम्ही. बरोबर होय की नाही ते मला सांगा ना. मग एवढा जिल्हा चालवतोय, एवढा तुम्हाला फायदा होतोय, त्याप्रमाणे त्याला पगार मिळत नाही. बरं उद्याचं काही तो रिटायर झाला म्हणजे पेन्शन काय मिळणार नाही. वेगळी पेन्शन किंवा काय मिळणार आहे का. काय दुखापत झाल्यानंतर इन्शुरन्स आणि पीएफ काय मिळेल तोच विचारायचा. पण ज्याच्या कुटुंबावर त्याचं स्वतःचं घर चालते ते घर बंद पडते. मग एवढं घर बंद पडत असताना बरोबर नाही ना तुमचं हे धोरण. प्रत्येक वेळेला आम्ही सांगणार किती तुमच्या आणि आमच्या समोर वाईट नाही, पण लक्षात ठेवा ह्या जिल्ह्यातला जो कामगार आहे तो आमचा कोणतरी आहे. आमचा भाऊ, आमचा नातेवाईक कोणतरी, कोणाचा नाही कोणाचा आहे, मित्र आहे, कोण नाही कोण आहे. आणि 15 वर्ष आम्ही ते त्यांना सांभाळून करतोय काम. आणि तुम्हाला कुठे ती वसुली करून देतात, बिलं तुमची बजावतात. एवढी जर न होणारी वसुली म्हणजे जो पैसा मिळवून देतात महावितरणला तो हे सगळे कामगार तुम्हाला बदलून देतात. आता माझा स्पष्ट म्हणणं आहे. कामगार एक दिवस बंद राहिले चालेल का जिल्हा मला सांगा. चालेल का मला सांगा ना तुम्ही स्पष्ट सांगा मला. तुम्हाला आता तुम्ही त्यांच्या वतीने बोलतोय. विनोद पाटील, मोहिते साहेब आणि जे आता बदलून गेले आहेत ते त्या एक्झिक्युटिव्ह सगळ्यांना विनंती करा की तुम्ही कुठेतरी हा निर्णय घ्या, नाही तर कुठेतरी उद्रेक होईल. तुम्ही जबाबदारी प्रत्येक वेळा ढकलून देता. कोणीतरी कॉन्ट्रॅक्टर घेऊ तुम्ही, दोघांनी करा, दोघांत एकात घ्या ना, काय ते करा. कोणीतरी घेतली पाहिजे जबाबदारी फिक्स. घटना एवढ्या मोठ्या करतात मयत होत आहेत पोरं. त्यांना न्याय भेटला पाहिजे. न्याय मिळेपर्यंत आम्ही शेवटपर्यंत त्याच्याबरोबर राहणार. आजपर्यंत आम्ही आहोत. सल्ले जिल्ह्यातले सगळे आहेत. नारायण राणे, निलेश राणे स्वतः या विषयात पहिल्या दिवसापासून पगार जेव्हा मिळत नव्हता 15 वर्षापूर्वी तेव्हा नारायण राणे निलेश राणे स्वतः या विषयात पहिल्या दिवसापासून पगार जेव्हा मिळत नव्हता 15 वर्षापूर्वी तेव्हा नारायण राणे पगार 2.5 तासात दिला 65 लाख रुपये. 84 लाख रुपये ढकलेले. 84 लाख रुपये 5 महिन्याचा थकबाकी झालेला. 2.5 तासात नारायण राणे साहेबांनी दिला पगार. 2.5 तासात पोरांचे 5 महिने तांदूळ होते घरात. आणि 15 वर्ष आम्ही सांभाळतोय. कुठलाही त्यांचा विषय काय नाही, युनियन नाही, काय नाही. आम्ही सगळी फक्त चित्तूर जिल्ह्याची युनियन म्हणून आम्ही चालवतोय. कुठला पक्ष नाही सगळे हे विषय लक्षात ठेवा. हे आमचेच कोणतरी एका आमच्या कुटुंबातले कोणतरी कामगार आहेत अशा नात्यानं आम्ही चालवतोय. आम्ही स्पष्ट बोलतोय तुम्हाला. याच्यानंतर मिटिंग होईल, साहेबांकडे मिटिंग लावायला सांगा. आपण तुम्ही मिटिंगमध्ये मांडा हा विषय. आणि हा विषय त्यांना न्याय भेटला पाहिजे. विनाकारण त्यांना चढवू नको. आणि चढवायचं असेल तर तेवढं त्यांना प्रशिक्षण द्या. तो तज्ञ व्हायला पाहिजे. मग तुमचा तज्ञ वायरमन त्याच्या हाताखाली ठेवून काम करून घ्या. तर प्रत्येक वेळेला तुम्ही हे विषय घडल्यानंतर मी ताबडतोब बघा आता किती दोन्ही ठिकाणी मी भेटलेली अजिबात सोडणार नाही विषय. आलं मॅडम लक्षात. तुमच्या याला चव्हाण साहेबांना नाव सांगा. डीवाय कोर्टात गेले म्हणून मी थांबलोय. मी पण तिथे येणार होतो. मी बोलतोय तर त्यांच्यासाठी बोलत नाही, तुमच्या विरोधात बोलत नाहीये. तुमच्या विरोधात बोलत नाहीये. पण कुठेतरी त्याला वाचा फुटली पाहिजे. या घरातल्याचा जो एकत्र गेला कामगार तर घर उपाशी राहते लक्षात ठेवा. तेव्हा तुम्ही नाही बोलून देत. त्या कुटुंबावर काय परिस्थिती आहे त्यानंतर कोण त्याची जबाबदारी नाही घेत. जेव्हा घडतात तेव्हा सगळे येतात. तुम्ही निर्णय घ्यायचा. 1 महिन्याचीच मुदत देतोय. काय तर पूर्ण जिल्हा कसा बंद ठेवायचा तो आम्ही बघू. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महावितरण याचा कारभार दरवर्षी असाच घडत असतो. काल घटना घडली बांद्यामध्ये. एक पोलवरून पडला, तिथे बेवारसा आहे तो. या ठिकाणी सावंतवाडीमध्ये या पोलवरून पडला, हा इकडे आला आहे. आता महावितरणचे कर्मचारी या ठिकाणी आले आहेत. परंतु या ठिकाणी मी जे चौकशी केली असता दरवेळेप्रमाणे कोणी जबाबदारी घ्यायला तयार नसतात. या ठिकाणी जेव्हा घटना घडते तेव्हा ज्याच्यावर प्रसंग येतो त्या कुटुंबाचा तो प्रथम घरातलाच कमवणारा असतो. आणि जेव्हा ही घटना घडल्यानंतर त्यांना कोण वारस राहत नाही. आता आम्ही तसंच अधिकारी वर्गांना आता भेट दिल्यानंतर मी अधिकारी वर्गांना स्पष्ट सांगितलं आहे की तुम्ही आता
AC एक्झिक्युटिव्ह सगळे अधिकारी संबंधित अधिकारी बसा. आमचा तुमच्यावर कुठचा राग नाही, परंतु कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. दरवेळेला हा विषय घडत असतो आणि त्याला न्याय मिळत नाही. म्हणून तुम्ही आता संपूर्ण आपले AC साहेब तसे एक्झिक्युटिव्ह साहेब दोन्ही जिल्ह्याचे आणि DY हे सगळे बसून हा एक तातडीने तुम्ही निर्णय घ्या की या ठिकाणी या कामगारांची भविष्यासाठी काहीतरी विलास केला पाहिजे. हा विषय जिल्हा नियोजनमध्ये मांडला पाहिजे. संपूर्ण जिल्ह्याची जी यंत्रणा याच्याबरोबर आहे. 550 कामगार काम करत आहेत, परंतु आज 550 कामगार काम करत असताना प्रत्येक कामामध्ये अग्रेसर असतात, वसुली करायला असतात. कुठले घडलं तुटलं बिटलं वादळाला बिळला तोक्ते वादळ असू दे, इतर कुठची वादळ झाली तर हे कामगार मनापासून काम करत असतात, उपाशी राहून काम करतात. 12-1-1, 2-2 वाजेपर्यंत रात्री काम करत असतात. म्हणून त्यांना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे. माझी मागणी आहे आणि ह्या 1 महिन्याची त्यांना मी मुदत दिलेली आहे. 1 महिन्याच्या मुदतीत त्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे. आणि कुठे अपघात घडला तर माझी अशी मागणी आहे की तज्ज्ञ वायरमन खाली उभा पाहिजे तर हे चढवा. कॉन्ट्रॅक्टरला विचारलं ह्याला चढवायचे अधिकार आहेत का तुम्हाला, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्हाला वर चढवायचे अधिकार नाही. कॉन्ट्रॅक्टर बोलला. नंतर महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्याने विचारला यांना वर चढवायचे अधिकार आहेत काय, ते अधिकारी पण बोलले यांना वर चढवायचे अधिकार नाही. मग तुम्ही म्हटला एसींकडे बसून हा 1 महिन्यात निर्णय घ्या की यांना वर चढवायचं की नाही चढवायचं. कारण हे तज्ज्ञ नसल्यामुळे हे फक्त कंत्राटी कामगार हे शिकाऊ आहेत, हे मदतनीस आहेत आणि मदतनीसाचं ते काम करत असताना त्यांना फक्त मदतनीसांची जबाबदारी असते. तो जो तज्ज्ञ वायरमन असतो याच्या हाताखाली त्यांनी काम करायचं असते. म्हणून आम्ही त्यांना तशी विनंती करीन. नाही तर जिल्ह्यामध्ये सर्व कामगार एकवटून आम्ही एसींकडे आम्ही बसून न्याय मागणार आहोत. सध्या ही घटना संपूर्ण महाराष्ट्रामध्येच घडते आहे. म्हणून हा संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जरी घटना घडल्या तरी महाराष्ट्राचा विषय आहे. म्हणून आम्ही आदरणीय या जिल्ह्याचे नेते आणि नवनिर्वाचित ह्या खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांकडे हा विषय आम्ही मांडणार आहे. तसेच ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्याकडे पण हा विषय आम्ही मांडणार आहे. आणि आम्हाला न्याय ह्या मुलांना सर्व कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देणार एवढंच आमचं ध्येय आहे.